नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कॉर्पोरेट अकाउंटमधील 4 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. जो तुमचा शेवटचा चॅप्टर आहे लिक्विडेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. आता 5वा प्रॉब्लेम तुमच्या PDF मध्ये दिलेला आहे विथ सोल्युशन. या ठिकाणी तुम्हाला मी प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी घेतोय. ते रचना कंपनी लिमिटेड वेंट इनटू voluntary liquidation on 31st March 2014. The balance sheet of the company was that date was as follows. liability side आणि asset side दिलेला आहे. ठीक आहे. 2,82,000 2,82,000ची बॅलन्स शीट आहे. खाली इन्फॉर्मेशन आहे. Liquidators realized the assets as follows. लिक्विडेटर्स रिअलाइज झालेला आहे असेट्सचं. लँड अँड बिल्डिंग 70,000, प्लांट अँड मशिनरी 40,000, स्टॉक 32,000, डेटर्स 70,000. द डिबेंचर वेअर पेड ऑफ आउट ऑफ सेल्स प्रोसीड ॲज असेट्स. द डिबेंचर वेअर पेड आउट ऑफ सेल्स प्रोसीड ऑफ असेट्स. आता डिबेंचरचं जे पेमेंट आहे ते कशावर करायचं आहे? त्या असेट्सवर ज्याच्या सेक्युअर आहे. डिबेंचर बघा, डिबेंचर 5% डिबेंचर या ठिकाणी लॅबिलिटी साईडला दिलं आहे. त्याच्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे सेक्युअर्ड ऑन लँड. लँडवर सेक्युअर्ड आहे डिबेंचर. ठीक आहे. आणि त्याचं पेमेंट या ठिकाणी सेल्सनुसारच होतंय. त्यानंतर द इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज पेड अप टू 31st March 2013. आता 2013पर्यंत या ठिकाणी डिबेंचरचं इंटरेस्ट या ठिकाणी द्यायचं आहे असं सांगतायत. मग डिबेंचर 40,000चं आहे, 5% त्याच्यावर इंटरेस्ट आहे 5%. तर एका वर्षाचं इंटरेस्ट या ठिकाणी किती होतं? 2,000. ते ड्यू आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर dividend on preference shares is an arrears for 3 years. जे डिव्हिडंड या ठिकाणी शेअर्स होल्डरला मिळायला पाहिजे ते एरियर्स आहे, म्हणजे दिला नाही असं म्हणतायत. आणि तो 3 वर्षाचा आहे. प्रिफरन्स शेअर्स या ठिकाणी 5,000 प्रिफरन्स शेअर्स आहेत. 4% प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹10 each. आता 50,000वर 4% किती येतं? तर 2,000. 3 वर्षाचं किती? 6,000. हे 6,000 कोणाला मिळालं पाहिजे? प्रिफरन्स शेअर्स होल्डरला या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे. त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस वॉज ₹4,260 एक्सपेन्सेस आहे. अँड लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट 2% ऑन द अमाऊंट रिअलाइज्ड. अमाऊंट रिअलाइज किती झाले त्याच्यावर 2% रेम्युनरेशन आहे. त्यानंतर अँड 10% ऑन द अमाऊंट पेड टू इक्विटी शेअर्स होल्डर. इक्विटी शेअर्स होल्डरला या ठिकाणी किती अमाऊंट पेड करतोय त्याच्यावर 10% रिम्युनरेशन या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर द कंपनीज आर्टिकल्स गिव्ह द प्रिफरन्स शेअर्स प्रायोरिटी टू इक्विटी शेअर्स बोथ फॉर डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. आता कंपनीच्या आर्टिकल्समध्ये म्हणजे कायद्यामध्ये असं लिहून ठेवलं आहे की प्रिफरन्स शेअर्सला प्रायोरिटी आहे इक्विटी शेअर्सच्या अगोदर. हे आपल्याला माहीतच आहे. मग ते डिव्हिडंडमध्ये असेल किंवा रिपेमेंटमध्ये असेल या पद्धतीनं. आणि पुन्हा सांगितलं लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट काढायचं आहे ते काढूया. आता रचना कंपनी लिमिटेड आहे. रचना कंपनी लिमिटेड. ठीक आहे. रिसिप्ट साईड, पेमेंट साईड. अगोदर रिसिप्ट साईड कंप्लीट करू. अगोदर पहिला आयटम येतो कॅश. कॅश आहे का बॅलन्स शीटमध्ये? आहे. मग ते घ्या. टू कॅश. कॅश किती आहे? 19,500. 19,500. त्यानंतर टू assets
रिअलाइज्ड, त्याच्यामध्ये काय काय झालंय रिअलायझेशन. लँड किती 70,000. त्यानंतर पुन्हा काय प्लांट अँड मशिनरी किती आहे 40,000, हे 40,000. त्यानंतर स्टॉक किती आहे 32,000, हे 32,000. त्यानंतर डेटाचं रिअलायझेशन झालं किती 70,000, हे 70,000. आणखीन काही आहे का नाही. मग टोटल करा 7 1 7 7 14, 14 आणि 4 18 19 20 21, 2,10,000 आणि 2,12,000. टोटल 2,12,000. त्यानंतर कॉल इन एरियर्स रिसिव्ड आहे का नाही. तर कॉल ऑफ शेअर्स आहे का, एखाद्याला कॉल केलाय का नाही. चला एवढेच रिसिप्ट साईडला आयटम येतात. मग याचं टोटल करायचं आहे. टोटल किती येतं बघा 19 20 20 आणि 10 30 30 31, 2,31,500. हां ठीक आहे 2,31,500. चला आता इथं सेक्युअर पहिल्यांदा पेमेंट करतोय. पेमेंट पहिल्यांदा कुणाला करतोय सेक्युअर क्रेडिटर्सला. मग सेक्युअर क्रेडिटर्स आहे का आहे. या ठिकाणी 5% डिबेंचर आहे बरं का. सेक्युअर क्रेडिटर्स आहे. मग कारण का त्याच्यावर सिक्युरिटी लँडची ठेवलेली आहे म्हणून ते फुल्ली सिक्युअर क्रेडिटर्स आहे. मग या ठिकाणी बाय सेक्युअर्ड क्रेडिटर्स त्याच्यामध्ये किती टक्के डिबेंचर आहे ते 5% डिबेंचर 5% डिबेंचर किती आहे 40,000 रुपये 40,000 रुपये. आता खाली इन्फॉर्मेशन दिलेलं होतं आपल्याला. द इंटरेस्ट ऑन डिबेंचर अप टू पेड अप टू 31 मार्च 2013. या ठिकाणी 1 वर्षाचं इंटरेस्ट ड्यू आहे. मग या ठिकाणी तुम्हाला ते इंटरेस्ट द्यावं लागेल. इंटरेस्ट ड्यू 1 वर्षाचं 5% किती होतं 2,000, हे 2,000. टोटल 42,000. ठीक आहे. त्यानंतर आपण पेमेंट कशाचं करतो कॉस्ट ऑफ लिक्विडेशन बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. याच्यामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस पहिला देतो. लिक्विडेशन एक्सपेन्सेस किती आहे 4,260. 4,260 हे 4,260 या ठिकाणी आपण आउटरला घेऊन टाकलं. ठीक आहे. त्यानंतर काय देतो नेक्स्ट आयटम लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता रेम्युनरेशन कोणकोणते आहेत 2 आहेत बघा. एक 2% आणि 10%. हे 2% आणि 10% हे रेम्युनरेशन आहे. 2% कशावर आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट 2% ऑन द अमाऊंट रिअलाइज्ड. अमाऊंट रिअलाइज्डवर आहे. अमाऊंट रिअलाइज किती झालेली आहे 2,12,000. 2,12,000वर या ठिकाणी तुम्ही काढू शकता. आणि पुन्हा 10% कशावर आहे अँड 10% ऑन अमाऊंट पेड टू इक्विटी शेअर्स होल्डर. आता इक्विटी शेअर्स होल्डरला पेड करत असताना त्यावेळेस
ते 10% काढायचं. ठीक आहे. मग अगोदर हे 2% काढू. 2% किती येतं? 4240. 4240 हे आउटरला मी घेऊन टाकलेलं आहे. 10% कधी काढायचं? ज्यावेळेस इक्विटी शेअर्सला आपण पैसे देतोय त्यावेळेस हे 10% काढावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर पहिल्यांदा सेक्युअर्ड, पुन्हा कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, त्यानंतर प्रिफरन्शियल क्रेडिटर्सला पेमेंट करायचं आहे बाय प्रिफरन्शियल क्रेडिटर्स. आता प्रिफरन्शियल क्रेडिटर्स या ठिकाणी वेगळं आपल्याला काढून दिलेलं नाही आहे. मग प्रिफरन्शियल क्रेडिटर्समध्ये काय काय येतं? तर म्युनिसिपल टॅक्स. आता हे टॅक्स तर भरावंच लागणार आहे, अगोदर भरावं लागणार आहे कारण ते कायद्याचं आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स हे देखील. त्यानंतर वर्कमन कॉम्पेन्सेशन ड्यू हे प्रिफरन्शियल क्रेडिटर्समध्ये येतात. 3 आयटम. हे 3 आयटम कोणकोणते? म्युनिसिपल टॅक्स, त्यानंतर इन्कम टॅक्स, त्यानंतर वर्कमन कॉम्पेन्सेशन फंड ड्यू आहे. हे 3 कशामध्ये येतात? तर प्रिफरन्शियल क्रेडिटर्समध्ये येतात. ठीक आहे. मग हे किती दिलेलं आहे? 2000. हे किती दिलंय? 13000. आणि हे किती दिलंय? 3000. असं टोटल 2000 आहे. असं टोटल 17000. हे 17000 या ठिकाणी तुम्ही पेड करू शकता कारण तेवढी अमाऊंट आहे आपल्यापाशी. ठीक आहे. पहिल्यांदा सेक्युअर्ड, पुन्हा कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, त्यानंतर प्रिफरन्शियल्स, त्यानंतर डिबेंचर. आता डिबेंचर या ठिकाणी आहे पण ते कशामध्ये कन्वर्ट झालंय? सेक्युअर क्रेडिटर्समध्ये, म्हणून डिबेंचर त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर आपण अनसेक्युअर क्रेडिटर्स. अनसेक्युअर क्रेडिटर्स तुमच्यापाशी आहे का? या ठिकाणी ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे अनसेक्युअर क्रेडिटर्समध्ये येतात. म्हणजे BOD बँक ओव्हरड्राफ्ट आणि ट्रेड क्रेडिटर्स हे कशामध्ये येत आहेत? अनसेक्युअरमध्ये. ठीक आहे. BOD किती आहे? 15000. आणि ट्रेड क्रेडिटर्स किती आहे? 60000. असं टोटल या ठिकाणी 75000. याचं टोटल होतं 17000. ठीक आहे. मग हे 75 आपण पेमेंट करू शकतो का? करू शकतोय कारण अमाऊंट आहे आपल्यापाशी 2,31,500 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा कशाचं पेमेंट करतोय? बाय रिफंड ऑफ कॅपिटलला रिफंड करतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कुणाला देतोय? प्रिफरन्स शेअर्स होल्डरला. मग प्रिफरन्स शेअर्स होल्डर या ठिकाणी प्रिफरन्स शेअर्स होल्डर. आता प्रिफरन्स शेअर्स होल्डरचं किती पेमेंट करायचं आहे? या ठिकाणी 50,000 प्रिफरन्स शेअर्सला पेमेंट करायचं आहे. आणि खाली इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. डिव्हिडंड ऑन प्रिफरन्स शेअर्स इज अँड एरियर्स फॉर 3 years.
3 वर्षाचं डिव्हिडंड या ठिकाणी एरियस आहे म्हणून सांगितलंय. मग या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करावं लागेल, ॲड डिव्हिडंड फॉर 3 इयर्स. आता हे 3 वर्षाचं डिव्हिडंड किती होतंय, तर किती टक्के आहे प्रिफरन्स शेअर्स? 4%. ठीक आहे, 50,000 रुपयाचं, 50,000वर 4% काढा बरं, 2,000 रुपये. 2,000 गुणिले 3 वर्ष म्हणजे टोटल डिव्हिडंड किती? 6,000 रुपये. हे 6,000 रुपये या ठिकाणी ॲड करा आणि हे 56,000 या ठिकाणी प्रिफरन्स शेअर्सला, शेअर्स होल्डरला देऊन टाका. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट करायचंय इक्विटी शेअर्सला. इक्विटी शेअर्सला पेमेंट करत असताना आपल्यापाशी किती रक्कम शिल्लक राहिलेली आहे ते अगोदर बघायचं. आता हे इक्विटी शेअर्सला पेमेंट करताना 33,000 रुपये आपल्यापाशी शिल्लक राहिलेले आहेत. ठीक आहे, 33,000. मग आपल्याला त्याच्यावर 10% रिम्युनरेशन द्यायचं आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट अवेलेबल इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट. म्हणजे अमाऊंट अवेलेबल 33,000 गुणिले रेट किती आहे? 10% डिवायडेड बाय 100 प्लस 10 म्हणजे रेट. आता याचा सोल्युशन करा. हे सोल्युशन करत असताना या ठिकाणी याचा आन्सर येतं 3,000 रुपये. 3,000 रुपये 33,000 गुणिले 10 भागिले 100 अधिक 10. 33,000 गुणिले 10 किती होतं? 3,30,000 रुपये भागिले 110 करा. या ठिकाणी येतं ते 3,000 रुपये. आन्सर हे कशावर आहे? ऑन 33,000 याच्यावर आहे. सॉरी, 30,000वर आहे रे, 30,000वर आहे. मग हे 3,000 रुपये याला रिम्युनरेशन आणि बाकीचे इक्विटी शेअर्स होल्डर किती देतोय? 30,000 रुपये देतोय. इन ब्रॅकेट, आता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहावं लागेल 30,000 रुपये देताय. 1,00,000 रुपयाचे शेअर्स आहेत, 10 रुपयानं आहे म्हणजे प्रत्येक शेअर्सला किती रुपये देताय? 3 रुपये पर शेअर्स देताय. मग या ठिकाणी ₹3 पर शेअर्स या पद्धतीने लिहा आणि अमाऊंट 2,31,500 न या ठिकाणी टॅली होऊन जातं. ठीक आहे, या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे, या पद्धतीनं तुमचा कॉर्पोरेट अकाउंटचा सिलेबस संपलेला आहे. सर्व सिलेबस या ठिकाणी व्यवस्थितरित्या घेण्यात आलेला आहे. प्रत्येक चॅप्टरवर या ठिकाणी जवळजवळ 5-6 प्रॉब्लेम या ठिकाणी घेतलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त MCQ वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि जर MCQ आणखीन तुम्हाला अभ्यासायचे असतील तर एक डॉक्टर ममता राठेचं चॅनल आहे, ते चॅनल या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यामध्ये जवळजवळ 200 MCQ आणखीन आहेत. मी एक 100-150 MCQ टाकलेले आहेत, म्हणजे 350 MCQ तुमच्यापाशी होतात. ते व्यवस्थितरित्या अभ्यास करायचं आहे. याच्यामधलंच प्रॉब्लेममधलेच या ठिकाणी MCQ विचारतील. त्यासोबतच जे थेरी लेक्चर झालेले आहेत ते थेरी लेक्चरमधले विचारतील. एखादी वेळेस आमच्या तोंडून MCQ निघून जातात, ते देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, काही अडचणी आल्या असतील तर प्रत्यक्ष कॉल करा, येऊन भेटा. धन्यवाद.